महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के कोपरी स्थित अष्टविनायक चौक पर स्वराज सामाजिक सेवा संस्था द्वारा माघी गणेश जयंती पर 1.5 दिन के गणेश मूर्ति की स्थापना की गई। बता दें, मनोहर चौहान संस्थापक द्वारा 16 वर्ष पहले इस परंपरा को शुरू की गई, जिसे अध्यक्ष आनंद कोहली, उपाध्यक्ष राहुल सिनकर, सागर गुप्त, सचिव देवेंद्र सांडलीकर, खजिनदार भूपेंद्र कोहली द्वारा अनवरत चलाई जा रही है। 1.5 दिन पर भजन, महिलाओं के हल्दी कुमकुम जैसे अनेक कार्यक्रम किए जाते हैं। इसमें पिछले 4-5 वर्षों से स्वराज महिला मंडल का भी विशेष योगदान रहता है। लोगों के लिए महाप्रसाद की भी व्यवस्था की जाती है। साथ ही जन कल्याण हेतु गणेश याग का आह्वान भी किया गया। गेली 16 वर्ष स्वराज सामाजिक सेवा संस्थेतर्फे आम्ही इथे गणेश जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो। विभागातील सर्व आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग या गणेश जयंती उत्सवामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतात। स्वराज सामाजिक सेवा संस्था विविध उपक्रम या निमित्ताने इथे गणेश जयंतीनिमित्त आम्ही इथे साजरे करत असतो। त्यामध्ये आरोग्य शिबिर असतं किंवा डोळ्यांची तपासणी वगैरे अशी विविध शिबिरं वगैरे आयोजित करतो। महिलांसाठी हळदी कुंकू मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि आता थोड्या वेळाच पूर्वी गणेश याग हा आम्ही इथे सादर केला होता महिलांनी। हे रुद्राणी पुरोहिता मंडळ आहे, त्यांनी गणेश याग इथे मांडणी केली आणि सादर केली। मॅडम, काय सांगाल, आज माघी गणेश जयंती आहे आणि ते स्वराज्य संस्थातर्फे इथे जे गणपती बसवलं, काय सांगाल? स्वराज महिला मंडळाने पण आता दरवर्षी सगळ्या गणेशोत्सवामध्ये सगळ्या सहभागी असतात। खूप मजेने सगळ्या सहभाग घेतात। तर अगदी आदल्या दिवशी सगळ्या उत्सुकतेने येतात, मोदक बनवतात। आम्ही गणेश यागसाठी 1001 मोदक जे बनवले ते सगळ्या महिलांनी मिळून बनवले। भंडारा जो महाप्रसाद ठेवला त्याची पण सगळ्या महिलांनी मिळून तयारी केली। असं विविध कार्यक्रम, म्हणजे सगळ्यांमध्ये त्या हळदी कुंकू आहे। आज सगळ्या महिला संध्याकाळी येणार आहेत। महिलांसाठी स्पर्धा ठेवलेल्या आहेत। मंडळातर्फे अशा दर महिन्याला आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत असतो। महिला सभासदांचे वाढदिवस साजरे करतो, त्यामध्ये महिलांचे काही कार्यक्रम असतात। कुठे गरजू मुलांना काही मदतीसाठी ते आश्रमाला भेट देणं किंवा इतर सहल असते, वार्षिक सहल, असे बरेच कार्यक्रम आम्ही मंडळासाठी। चित्रकला स्पर्धा असतात संस्थेतर्फे लहान मुलांसाठी 26 जानेवारीला। स्वराज्य सामाजिक संस्थेचे ही माघी गणपती 16वा वर्ष आहे। दरवर्षी म्हणजे पूर्वी एवढा सहभाग नव्हता जेवढा आता 4-5 वर्षात महिलांचा खूप सहभाग झालेला आहे। खूप महिला मोठ्या संख्येने विसर्जनाला पण उपस्थित असतात। सगळ्या अगदी आवर्जून स्पर्धांमध्ये सगळ्या ह्याच्यासाठी भाग घेतात। म्हणजे खूप मजा मस्ती असते 2 दिवस, सगळ्यांना खूप आनंद असतो।